समर्थ, तुम्हाला तुमची लायकी समजली आहे। या भानगडीत तुम्ही पडू नका। मी एकच व शेवटचा इशारा देत आहे। तुमचे राख अंगारे आणि गुलाल लिंबू चालू द्यात, पण याच्याशी तुम्हाला काहीही कर्तव्य नाही। तुम्ही त्यातून बाजूला राहा। आपण ऐकत आहोत सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा परतफेड भाग 2। आणि मग तिची नजर त्या 2 चौकोनावर खिळून राहिली। एकदम पुढे वाकून ती डोळे फाडून समोर पाहू लागली। खिडकीचे गज तिने घट्ट धरून ठेवले होते, कारण त्या चौकोनात एक हलणारी सावली दिसत होती। तिच्या खोलीत कोणीतरी होते। ती सावली सारखी मागे पुढे एरझारा घातल्यासारखी हलत होती। कमल जागच्या जागी थिजून उभी राहिली। तिच्या खोलीत कोण होतं? सावलीवरून काहीच अंदाज करता येत नव्हता, कारण प्रकाशाचा कोन आणि दिव्याचे अंतर यामुळे वरचा भाग मोठा, खालचा लहान अशी विकृत सावली दिसत होती। तर मग तिचे तर्क खरे होते, कसे कोणास ठाऊक, पण त्या दिवशी दारावर खरोखरच टकटक झाली होती व मघाशी खरोखरच गरम श्वास जाणवला होता। तिच्याकडे काहीतरी आले होते, शरीर गोठवून टाकणारी, अंगावर भयाचा काटा उठविणारी, मस्तक सुन्न करणारी। ही एकच एक खात्रीची गोष्ट तिला कळली। आणि केवळ आजच नाही, यापूर्वीही तिच्या खोलीत कोणीतरी आले होते व अशाच एरझारा घालीत होते। त्याच आवाजाने उमाच्या वडिलांना जाग आली होती। आपण त्यावेळी बेसावध अवस्थेत निद्राधीन होतो। हा विचार मनात येताच ती जवळजवळ खाली कोसळलीच। आता काय करावयाचे? आरडाओरड करायचा? स्वतः वर जाऊन पाहण्याचा एक वेडपट विचारही तिच्या मनात क्षणभर येऊन गेला। एकाकी ती सावली नाहीशी झाली। त्याआधी 5-10 सेकंद खिडकीच्या गजाशेजारी उभी असल्यासारखी होती व मग नाहीशी झाली। इतर काही आवाज येतो का? इकडे कमल अत्यंत बारकाईने लक्ष देत होती, पण पावलांचा, दार उघडण्या मिटण्याचा, जिना उतरण्याचा काहीही आवाज आला नाही। तिने छातीत रोखून धरलेला श्वास सोडला व ती खोलीत वळली। कॉटवरती केवळ विश्रांतीसाठी म्हणूनच आडवी झाली। पहाटेस केवळ थकव्याने जरा वेळ डोळा लागला, तेवढाच। बाकी रात्रभर तिच्या मनात विचारांचे थैमान चालले होते। हा काय प्रकार होता? कारण एकाकी तिची खात्री पटली होती की हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे। यात तिच्या वडिलांच्या आजाराचा संबंध आहे, अशोकानंदच्या डॉक्टरांच्या वरच्या रागाचा संबंध आहे, त्याने तिला लिहिलेल्या लाल अक्षराच्या पत्राचा संबंध आहे। हा सगळा भार तिच्या एकटीच्या शक्ती पलीकडचा होता। त्याचप्रमाणे उमा व तिच्या घरची माणसे यांना तिच्यामुळे यात किंचितही त्रास होऊ नये अशी तिची मनापासून इच्छा होती। मग मदत कोणाची घ्यावयाची? हलक्या आवाजात समर्थ म्हणाले, तिला माझे नाव कोठून कळाले कोणास ठाऊक, पण आप्पा, आज सकाळी कमल सिद्धमूर्ती माझ्याकडे आली होती व तिने मला हे सारे सांगितले। मी काहीच बोललो नाही। समर्थांचे सांगणे अजून पूर्ण झाले नव्हते। आप्पा, कमल दिसावयास अत्यंत सुंदर होती, स्वभावाने अत्यंत सरळ होती। माझ्याकडे ती मदतीच्या आशेने आली होती। मी तिला मदतीचे व संरक्षणाचे आश्वासन दिले व घरी पाठविले। समर्थांचा हा भूतकालीन प्रयोग चमत्कारिक होता व त्यांचा आवाजही विलक्षण झाला होता। हातातील काठी दगडावर शब्दागणिक आपटीत ते म्हणाले, मी तिला घरी पाठविले आणि मृत्यूच्या दाढेत लोटले। काय? मी एकदम आश्चर्याने म्हणालो, आप्पा, आज रात्री 11लाच कमल तिच्या खोलीत मृतावस्थेत सापडली। तिच्या ओरडण्याने घरातील सर्व माणसे वर धावून आली होती। ती कॉटवर निश्चेष्ट अवस्थेत पडली होती। तिचा गळा दाबून खून करण्यात आला होता। मला वाटले की त्यांना विचारावे, तुम्हाला एवढी माहिती कशी मिळाली? पण मी थांबलो व माझ्या प्रश्नाचे उत्तर मला लागलीच मिळाले। आप्पा, मी तिला घरी जायला सांगितले, पण अर्थात तिला एकटीला रात्रभर संकटात ठेवण्याचा माझा अजिबात विचार नव्हता। 11:30 पासून मी स्वतः तिथे हजर राहणार होतो, पण मी जायच्या आधीच सर्व प्रकार आटोपला होता। मला काय कल्पना
की ही घटना इतकी जहरी असेल? समर्थ इतके भावनावश झालेले मी आजवर कधीही पाहिले नव्हते. अप्पा, माझी कल्पना होती की 11:30 पासून आपण स्वतः तिथे हजर राहिले तरी चालेल. मला कशी शंका येणार? प्रतिस्पर्ध्याला कमी लेखण्याची सर्वात मोठी चूक मी केली आणि हा त्याचाच परिणाम आहे. मी यावर काहीही बोलू शकलो नव्हतो. त्यांना काही सांगण्याचीही माझ्या मनाची तयारी नव्हती. खरोखरच त्यांच्या हलगर्जीपणामुळे हे झाले का याची मला शंका होती. मी केवळ गप्प बसलो. अप्पा, माझ्या मनात येत किंचितही शंका नाही की या साऱ्या भयंकर प्रकारामागे तिचा सावत्र भाऊ अशोकानंद आहे. सर्व प्रसंग त्याच्याकडेच निश्चित बोट दाखवितात व यासाठीच मी तुला आज पहिला प्रश्न विचारला होता. कारण कायदा त्याला स्पर्श करू शकत नाही. त्याचे नाव सुद्धा या प्रकरणात येणार नाही. पण मला पूर्ण माहीत आहे की तोच कमलचा खुनी आहे. मला समर्थांनी अर्धवटच हकीकत सांगितली होती. कमल सिद्धमूर्तीने त्यांची गाठ घेतली येथपर्यंत मला माहीत होते. पुढे काय झाले मी त्यांना ते विचारले आणि त्यावेळेपुरते तरी त्यांचे मन या स्वतःच्या चुकीवरून दुसरीकडे वळले. अप्पा, मी मघाशी तुला तिची सारी हकीकत जुळवून सांगितली. तिला नीटपणे अजिबात सांगता येत नव्हते. ती अर्थात घाबरली होती आणि तिच्या स्वतःच्या मनात भावाबद्दल आणि पर्यायाने वडिलांबद्दल कसेही वेडेवाकडे विचार आले असले तरी ते उघडपणे माझ्यासमोर मांडणे तिला फार कठीण गेले. शेवटी मी काय केले, वेगवेगळे प्रश्न विचारून तिच्याकडून सारी माहिती काढून घेतली. मी तिला हेही सांगितले की कमल, तुझ्या भोवती काहीतरी सैतानी कारस्थान रचण्यात येत आहे, तेव्हा तू जपून राहा. नेमके नको तेच मी केले. तिला एकटीला परत पाठवायला नको होते. नाहीतर अप्पा, नाहीतर नको त्या बाजूकडे परत संभाषण येत होते. मी त्यांना विचारले, पण दिवसभर तुम्ही काही तपास केला असेलच? अर्थात अप्पा. पहिली गोष्ट म्हणजे मी तिच्या मैत्रिणीचा कोण भाऊ डॉक्टर आहे त्याला भेटलो. तो नवीनच ग्रॅज्युएट झालेला आहे. प्रथम तो माझ्याशी काही बोलायलाच तयार नव्हता. त्याला स्वतःची खात्री वाटत नव्हती. आपल्या दुर्दैवात ही आणखी एक भरच आहे. कारण त्याच्या जागी एखादा अनुभवी सराईत डॉक्टर असता तर आपल्याला जास्त माहिती मिळाली असती. पण त्याने एक गोष्ट मला सांगितली आणि अप्पा, त्या बाबतीत त्याची चूक होण्याची अजिबात शक्यता नाही. समर्थ जरा वेळ गप्प बसले, पण नाटकी परिणामासाठी नाही, शब्द जुळविण्यासाठी. अप्पा, ज्यावेळी डॉक्टरने म्हातारा सिद्धमूर्ती पाहिला, ज्यावेळी त्याने सिद्धमूर्तीची तपासणी केली त्यावेळी, आता हे सांगणे कठीण आहे पण त्यावेळी सिद्धमूर्तींचे शरीर मृतावस्थेत होते आणि तरीही म्हातारा बोलत होता, हालचाल करीत होता. काय? मी मोठ्याने म्हणालो. होय, एवढेच नाही, त्याचे शरीर बरेच दिवस, कमीत कमी 3-4 दिवस तरी त्या अवस्थेत होते. ही डॉक्टरची खात्री झाली. पण समर्थ, हे कसे? समर्थांच्या सहवासात मला अनेक आश्चर्यकारक गोष्टींचा, काही चांगल्या काही वाईट, असा अनुभव आला होता. पण असे मी आजवर कधीही अनुभवले नव्हते. मला बसलेल्या धक्क्याची शब्दांनी कल्पना देणे अशक्य आहे. त्याला सांगता येत नाही आणि मी स्वतः प्रत्यक्ष पाहिलेले नाही. त्यामुळे मला काही अंदाजही करता येत नाही आप्पा. पण आता आपल्याला कळते की अशोकानंदाचा घरात डॉक्टर आणण्याला एवढा विरोध का होता ते. पण समर्थ, हे शक्य तरी आहे का? अप्पा, ज्या अर्थी एखादी गोष्ट घडली आहे त्या अर्थी ती शक्य असलीच पाहिजे, नाही का? अशक्य गोष्ट कशी घडेल? होय, हे शक्य आहे. पण समर्थ, नेमके कसे? या किळसवाण्या, घाणेरड्या, अनैसर्गिक गोष्टींची खरोखरच तुला चर्चा हवी आहे? तुम्ही म्हणत असाल तर राहू द्या. पण माझ्या आवाजातला अविश्वास व थोडीशी निराशा त्यांना जाणवली असली पाहिजे. ते पुढे म्हणाले, अप्पा, जीवन म्हणजे काय? सर्व स्वाधीन अस्वाधीन क्रियांची मेंदूच्या देखरेखीखाली व्यवस्थित वाटचाल, हो की नाही? हा दृष्टिकोन केंद्रापासून सुरुवात करणारा
पृथ्करणमय असा आहे. पण या विचारांना दुसरी दिशा आहे का? आहे. पहा, एखादी विजेची मोटार आहे. तिला तुम्ही विजेचा प्रवाह पुरविलात की तिचे चक्र फिरू लागते. ही एक दिशा झाली. समजा एखाद्या बाह्य शक्तीने तुम्ही तिचे चक्र गतिमान केले तर ती वीज उत्पन्न करू शकेल काय? शकेल. कार्यक्षम पद्धतीने नाही, पण थोड्याफार प्रमाणावर नक्कीच उत्पन्न करू शकेल. कार्यकारण भावाची दिशा बदलली एवढेच. जीवनाची मूळ शक्ती आपल्याला अगम्य आहे. तिचा उद्भव आपण परिणामावरून ओळखतो. निर्जीव वस्तूतही एक प्रकारचे कृत्रिम आयुष्य उद्भवू शकते. तुला त्या इटालियन शास्त्रज्ञाचा प्रयोग माहीत आहे ना? नुकत्याच मृत झालेल्या बेडकाच्या मागच्या पायांना त्याने एक हलकासा विजेचा प्रवाह पुरविला आणि तो पाय झटकायला लागला. ही आयुष्याची एक भ्रष्ट अघोरी नक्कलच नाही का? तर मग शरीरातील सर्व क्रिया जर अशा बाह्य प्रेरणेने चालू राहिल्या तर नेहमीचा जीवनाचा प्रवाह उलट्या दिशेने वाहू लागेल व अवयांकडून जीवनाचा पुरवठा होईल. आणि यात मेंदूच्या पेशी सुद्धा आल्या बरं का. ते एक प्रकारचे आयुष्यच होईल. अमानवी, कृत्रिम, नकली, पण एक प्रकारचे आयुष्यच. मी हात वर करून ही चर्चा थांबवली. त्यांची आधीची सूचनाच योग्य होती. आणि अप्पा, या प्रकारात अशोकानंदही सामील होता. हे किती दिवस चालले होते कमलला आधी संशय कसा आला नाही आपल्याला माहीत नाही. आपण केवळ तर्क करू शकतो. तर मग त्याचे काहीतरी चुकले आणि म्हातारा सिद्धमूर्ती मरण पावला. माझ्या समजुतीप्रमाणे दुसऱ्या खेपेस आणि आता खरोखरचा. त्याच्या पहिल्या मृत्यूनंतर आत्तापर्यंत त्याच्या जागी खरोखर काय होते ते एकट्या अशोकानंदालाच माहीत. पण ते सारे संपले. त्यांच्या मृत्यूनंतर कमलने त्यांना एकदाच आणि तेही ओझरतेच पाहिले. पण तिला दिसलेला बदल आपल्या संशयास बळकटीच देतो. इस्टेटीवरून भावा बहिणीत वाद झाला, पण हे नाही तर दुसरे कोणते तरी कारण अशोकानंदला पुरले असते. तिच्या लुडबुडीने त्याचे रहस्य उघडे पडले होते. डॉक्टर नवशिका कच्चा निघाला म्हणून त्याच्यावरचे संकट तात्पुरते तरी टळले होते. पण कमल केव्हाही मैत्रिणीकडे जाईल, तिच्या भावाजवळ सिद्धमूर्तीच्या आजाराचा विषय काढील व तिला सर्व काही कळेल. ही भीती त्याला सारखी अस्वस्थ करीत असली पाहिजे. आणि मला वाटते प्रॉपर्टीवरून झालेला वाद त्याने जाणून बुजून अतिरेकास नेला. त्याला तेच हवे होते आणि त्याने कमलकडे तिचा अर्धा वाटा पाठविला. समर्थांचा आवाज शेवटच्या वाक्यात एकदम कठीण झाला, धारदार झाला. अप्पा, मला यत्किंचितही शंका नाही की अशोकानंदने हे सारे व्यवस्थित रीतीने ठरवून आखून केले. त्याने कमलचा खून केला. साधन काय वापरले ते मग पाहू. आता ही गोष्ट मनात ठेव. अशोकानंद आपल्या बहिणीचा खुनी आहे, पापी आहे. समर्थ बराच वेळ गप्प बसले होते. मला एक शंका आली. समर्थ, सिद्धमूर्ती हे नाव तुम्हाला माहीत आहे का? किंवा माहीत होते का? नावात काय आहे? माणूस पाहिल्याशिवाय कळणार नाही. ते म्हणाले, उद्या आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. आपण? वेल, हे नेहमीच झाले होते. अप्पा, कमलने ते पहिले लाल शाईतले पत्र फाडले नसते, आपल्याकडे आणले असते तर फार बरे झाले असते. काहीतरी कल्पना आली असती. त्या पत्रात काही खास होते असे तुम्हाला वाटते का? हां अप्पा, एक शंका येते. ठीक आहे, मग तिला पत्र मिळाले. ते तिने हाताळले, उघडले, वाचले व खोलीतच टोपलीत टाकले. ही जणू काही नाटकाची नांदीच झाली. मग 1-2 दिवसात तिला दारावर टकटक केल्याचा आवाज ऐकू आला. अप्पा, हे तिला भास झाले नाहीत. या गोष्टी खऱ्या आहेत, प्रत्यक्ष घडलेल्या आहेत. ती माझ्याशी बोलत असताना एवढ्या बाबतीत तरी माझी खात्री झाली आहे. तर मग तिला आवाज आला. तिने विचारले, कोण आहे? उत्तर आले नाही. तिने पुन्हा विचारले, उमा आहे का? तरीही उत्तर आले नाही. शेवटी ती वैतागून म्हणाली, कोण आहे ते यावर आत. आणि यावेळी काहीतरी आले. दार उघडले व तिच्या सांगण्याप्रमाणे एक गार हवेची झुळूक खोलीत आली. तिच्या अंगावरून काटा उठवीत गेली. अप्पा,
तुझ्या लक्षात आले का? कोण आहे या प्रश्नाला उत्तर नाही, कारण त्याला नावगाव नाही. उमा आहे का? याला उत्तर नाही, कारण बाहेर उमा नव्हती. पण आत या आमंत्रणाला मात्र उत्तर आले. काहीतरी तिच्या खोलीत आले. यानंतरच्या काही दिवसांचा काळ ते काहीतरी आपले एक सूत्रीकरण करीत होते. दिशेचा नक्की वेध घेत होते. त्यामध्ये काही असंबंध क्रियाही आल्या, कारण त्याच रात्री त्याच्या हालचालींचा आवाज खालच्या खोलीपर्यंत पोहोचला. नशीब की कमल त्यावेळी जागी झाली नाही. तिला काय दिसले असते काही सांगता येत नाही, पण बिचारी त्या रात्री तरी सुटली. आणि मग त्याचे रूप आणखी प्रकट झाले. त्या हालचालींचा स्पर्श तिला झाला, कारण ती जरी म्हणाली की माझ्या मानेवर गरम श्वासोच्छ्वास आला, तरी मला वाटत नाही तो श्वासोच्छ्वास होता. तिने त्याला मनातले सर्वात जवळचे नाव दिले. आणि शेवटी उमाच्या खोलीतून तिला प्रत्यक्ष ते दिसले. आकाराचे वर्णन ती करू शकत नाही. तिच्या सांगण्यावरून आपल्याला एवढे अनुमान करता येते की ते दिसायला थोडे बहुत माणसासारखे आहे. हातापायांसारखे काहीतरी अवयव आहेत. मला समर्थांना जरा थांबवावे लागले, कारण माझ्या मनात एक विचार आला होता. पण समर्थ, तिच्या खोलीत खरोखरच एखादा चोर किंवा अशोकानंदाचा हस्तक म्हणजे खराखुरा माणूस आला नसेल हे कशावरून? हा प्रकार अनैसर्गिक, अतिमानवी आविष्काराचाच आहे अशी तुमची खात्री का झाली आहे? गंभीर आवाजात समर्थ म्हणाले, अप्पा, मी तिच्या खोलीत गेलेलो आहे. तिच्या मृतदेहाजवळ उभा राहिलो आहे. तिच्या चेहऱ्यावरील शेवटच्या क्षणीचे भाव माझ्या डोळ्यासमोर आहेत. आणि मी काही खुणा पाहिल्या आहेत. त्यावरूनच माझी ही खात्री झाली आहे. अर्थात आता पोलीस तपास होईल आणि एखाद्या अज्ञात इसमाने तिचा चोरीसाठी खून केला असाच ती निष्कर्ष काढणार. अशोकानंदला तेच हवे आहे. तो पूर्णपणे अलिप्त राहील. समर्थ उठले. आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. पहाट झाली होती. माझ्या घरापाशी माझा निरोप घेताना समर्थ म्हणाले, आज सकाळी माझ्याकडे ये आप्पा. पुढचाही काही भाग तुला दिसेल. हाताने काठी गरगर फिरवीत समर्थ निघून गेले. पहाटेच्या जवळजवळ रात्रीच्या निर्जन आणि काळोख्या रस्त्यावरून त्यांची उंच आकृती झपाट्याने चालली होती. मला क्षणभर वाटले, खरोखरच यांचे नेहमीचे आयुष्य एकाकी आहे. यांचे मार्ग अंधारातूनच जातात. त्यांच्या वाटेवर साधीसुधी माणसे क्वचितच असतात. 10च्या सुमाराला मी समर्थांच्याकडे पोहोचलो. टेबलापाशी बसून ते काहीतरी लिहित होते, पण त्या लिहिण्यात एक वेगळेपणा होता. एवढे कोरून ते काय लिहित आहेत हे पाहण्यासाठी मी त्यांच्या मागे उभा राहिलो. समोरचे अक्षर त्यांचे नव्हते. त्यांच्यासमोर काही लिहिलेली एक साधी वही होती. त्यात पाहून पाहून ते लिहित होते. त्यांना अडथळा नको म्हणून मी त्यांचे काम पुरे होईपर्यंत माझ्या खुर्चीत बसलो. शेवटी एक सुस्कारा सोडून त्यांनी पेन खाली ठेवला. अप्पा, ही कमलची वही आहे. मी काल तिच्या खोलीत गेलो व तिला मृतावस्थेत पाहिले. तेव्हाच माझ्या मनात हा विचार आला. तिने मला सारे काही सांगितले आहे हे अशोकानंदाला कळले पाहिजे. एवढेच नाही तर त्याचा त्यावर विश्वास बसला पाहिजे. तिच्याच हातचे पत्र त्याला मिळाले की मग त्याला शंका राहणार नाही. त्यासाठी मी तिच्या हस्ताक्षराची एक वही तेथून आणली होती व त्यावरून हे पत्र लिहिले आहे. मला नाही वाटत या अक्षराच्या खरेपणाबद्दल कोणी शंका घेईल. त्यांनी तो कागद माझ्याकडे केला. त्याच वहीतला एक कोरा कागद त्यांनी वापरला होता. मला तरी दोन्ही अक्षरे हुबेहूब एकाच वळणाची वाटत होती. पत्र हे असे होते, दादा, तुझे पत्र मला मिळाले. त्यावर नाव, पत्ता नाही, सही नाही, तरी त्यातील मजकुरावरून ते तुझ्याकडूनच आले आहे हे मी ओळखले. मला त्या पत्राचाही अर्थ लागला नाही आणि माझ्याकडे तू आलास त्यावेळच्या तुझ्या वागण्याचाही अर्थ लागला नाही. बाबांच्या आजारातील तुझे वागणेही आठवते आणि माझ्या मनाचा गोंधळ होतो. गेले 1-2 दिवस मला कसे तरीच व्हायला लागले आहे. एकटीला खोलीत राहायची भीती वाटायला लागली आहे. कपाटामागे, दारामागे, पडद्याआड कोणीतरी लपून बसले आहे आणि आपले जरा दुर्लक्ष होताच आपल्यावर झेप टाकील असले नाही ते विचार मनात यायला लागले आहेत. त्यासाठी मी आज येथील अशोक समर्थ यांची गाठ घेतली व त्यांना सारे काही सांगितले.
तू जरी भावा बहिणीचे नाते सोडून माझ्याशी परकेपणाने एखाद्या वैऱ्यासारखा वागू लागलास तरी माझे स्त्रीमन मला गप्प बसू देत नाही व त्यासाठीच तुला हे पत्र टाकीत आहे. हे अशोक समर्थ एखाद्या वेळी तुला भेटतील, काही काही गोष्टींचा खुलासा मागतील. त्यांच्या येण्याने तुला आश्चर्य वाटू नये यासाठी मी हे लिहित आहे. तुला योग्य वाटेल तसा वाग. माझे काम मी केले आहे. त्यांना भेटल्यापासून माझ्या मनातली भीती पार दूर झाली आहे. मी सारे सांगताच ते सहज म्हणाले, हं, यात काय आहे? याचा उलगडा आपण 1-2 दिवसात करून टाकू. तुम्ही आता कशाचीही फिकीर करू नका. अगदी निर्धास्त राहा. मी 1-2 दिवसात त्याचा सपशेल निकाल लावतो. दादा, त्यांच्याशी सांभाळून वाग. त्यांचा आत्मविश्वास प्रखर आहे. तुझी कमल. पत्रातील शेवटचा परिच्छेद वाचून मला आश्चर्य वाटले. मग माझ्याही ध्यानात त्याचे कारण आले. अशोकानंदला समर्थ एका अर्थाने डिवचित होते. त्याच्यातला अहंभाव, गर्व, घमेंड या भावना उत्तेजित करीत होते. समर्थांच्यावर काही ना काही प्रयोग करण्याचे हे त्याला आव्हानच होते. हे पत्र त्याला आज दुपारी मिळेल. पत्र पाकिटात घालून त्यावर पत्ता घालता घालता समर्थ म्हणाले, आणि आज रात्री आपण त्याच्या घरी जाणार आहोत. ड्रॉवरमधले एखादे लहानसे पाकिट काढीत समर्थ म्हणाले, अप्पा, तुला आणखीही एक दाखवायचे आहे. तुझी आणि कमलची गाठ पडण्याचा योगच आला नाही. हा पहा तिचा फोटो. त्यांच्या आवाजात परत काल रात्रीची ती वेदना आली होती. ही बोध जायला किती दिवस लागणार आहेत कुणास ठाऊक, पण तोपर्यंत व कदाचित कायम ते आपल्या या थोड्याशा नजर चुकीला मनस्वी दोष लावत राहणार आहेत. फोटोतला चेहरा हसरा, सालस व आकर्षक होता. काहीही दोष नसता तिला अकालीच हे जग सोडून जावे लागले. हा केवढा घोर अन्याय, दैवाची कशी क्रूर थट्टा. विमनस्क मनाने मी तिचा फोटो परत त्यांच्या हाती दिला. सिद्धमूर्तींचा पत्ता म्हणजे एक जुना दगडी वाडा निघाला. आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा रात्रीचे 9:30 वाजले होते आणि सगळीकडे निजानीज झाली होती. वाड्याच्या बाहेर खूप मोठे पटांगण होते, पण तो सगळा भाग जवळजवळ अंधारातच होता. खालच्या बाजूस समोरच्याच खोलीत तेवढा दिवा दिसत होता. दारापाशी पोहोचल्यावर समर्थांनी बाहेरची कडी एकदा उचलून परत दारावर आपटली. तिचा खण असा आवाज त्या घरात घुमत गेल्यासारखा वाटला. कोणाचा तरी दाराकडे येण्याचा आवाज ऐकू येत होता, पण त्याला फारशी घाई असावी असे वाटत नव्हते. ती पावले सावकाश सावकाश जवळ आली आणि मग दार उघडले गेले. दारात उभ्या राहिलेल्या व्यक्तीमागे दिवा होता, त्यामुळे आम्हाला त्याची फक्त बाह्याकृती दिसत होती. तो खूप सडपातळ, जवळजवळ कृशच असा होता. कोण आहे? काय काम आहे? मी अशोक समर्थ आहे. मला अशोकानंद सिद्धमूर्तींना भेटायचे आहे. जरा वेळ तो आमचे निरीक्षण करीत उभा राहिला व शेवटी एक चमत्कारिक हास्य करून म्हणाला, अशोक समर्थ, तुम्ही आलात हं? ठीक आहे, यात. तो वळला व मागे न पाहता आत गेला. आम्ही आत पाय टाकला व समर्थांनी आमच्या मागे दार लावून घेतले. त्याच्या मागोमाग आम्ही तळमजल्याच्या उजवीकडच्या खोलीत गेलो. याच खोलीतला प्रकाश आम्हाला बाहेरून दिसला होता. खोलीत एक 30च्या आसपासची बाई बसली होती व ती प्रश्नार्थक चेहऱ्याने आमच्याकडे पाहत होती. तेव्हा मी तर्क केला की दार उघडणाराच अशोकानंद व ही त्याची पत्नी असली पाहिजे. आता प्रकाशात मला त्याची खरी कल्पना आली. तो नुसताच कृश नव्हता, तर त्याच्या अंगावर जवळजवळ मांसच नव्हते. सांगड्यावर चामडी नुसती ताणून बसवली आहे असे वाटत होते. गालफडे वर आली होती व डोळे खोल गेले होते आणि ते आता एक प्रकारच्या आसुरी आनंदाने समर्थांच्यावर खेळले होते. त्याच्या डोक्यावर जवळजवळ अर्ध्या भागापर्यंत तुळतुळीत टक्कल पडले होते आणि पाठीला अगदी नजरेत भरण्यासारखा इतका बाक आला होता. त्या स्त्रीकडे वळून तो हेटाळणीच्या आवाजात म्हणाला, सुनीती, हेच ते विख्यात अशोक समर्थ. मी एक क्षणभर समर्थांच्या चेहऱ्याकडे पाहिले. ते शांतपणे
गंभीरपणे अशोकानंदाकडे पाहत होते. त्याचे वाक्य त्याच्या जणू काही कानापर्यंत पोहोचलेच नाही. त्या स्त्रीच्या डोक्यात क्षणभर अस्वस्थतेची एक छटा येऊन गेली असावी. आनंद, मला अजून वाटते. पुरे, तो विषय मघाशीच संपला. या ख्यातनाम समर्थांना एकदा नीट पाहून घे आणि मग आज जा. आनंद, तुम्हाला राग आला तरी तुम्हाला सांगणे माझे कर्तव्य आहे. मला एकच गोष्ट सांगायची आहे. आनंद, फार फार जपून राहा बरं. का? तुला एकाकी माझी एवढी काळजी वाटायला लागली? आनंद, मी या समर्थांच्या बद्दल बरेच ऐकले आहे. शिळोप्याच्या गप्पा झाले का तुझे? मग आता उठ. ती स्त्री उभी राहिली व खालच्या मानेने आत गेली. आम्ही होतो तसेच उभे राहिलो होतो. तोही आमच्याकडे पाहत उभा होता. शेवटी खांदे उडवून तो मागे सरला व एका खुर्चीत बसला. त्याच्या खप्पड चेहऱ्यावर एक थोडेसे मिश्किल व थोडेसे क्रूर हास्य होते. खुर्च्यांकडे बोट दाखवीत तो म्हणाला, बसा समर्थ, बसा. एवढी तसदी घेऊन तुम्ही आलाच आहात तर मग बसा तर खरे. का त्यालाही विनंती लागते? काही न बोलता समर्थ एका खुर्चीवर बसले व मीही जवळच बसलो. आता प्रथमच समर्थ बोलले. एकाकी मला त्यांचा आवाज वेगळाच वाटला. त्यात नेहमीची धार नव्हती, नेहमीचा आत्मविश्वास नव्हता. दुसऱ्या एखाद्याच्या तोंडून मी हा आवाज ऐकला असता तर मला वाटले असते की हा मनुष्य आपली भीती लपवण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यासाठी मुद्दाम आवेशाने बोलत आहे. पण समर्थ आणि भीती? अशोकानंद, कमल काल सकाळी माझ्याकडे आली होती. तिने मला काही गोष्टी सांगितल्या. मला त्याबद्दल तुमच्याशी बोलायचे आहे. तो डोळे बारीक करून समर्थांच्याकडे पाहत होता. स्वतःचा एखादा निष्कर्ष खरा ठरल्यासारखी त्याने स्वतःची मान हलवली व तो म्हणाला, समर्थ, तुम्ही असे गृहीत धरून चालला आहात की मी तुमच्याशी बोलायला अगदी उत्सुक आहे. मी चर्चा करायला अगदी उतावळा झालेलो आहे. पण अशोकानंद, कमल तुमची बहीण होती. असेल, तुमचा या खाजगी गोष्टीत काय संबंध येतो? तुम्हाला त्यात लुडबुड करायची काय जरुरी आहे? पण कमल माझ्याकडे मदतीसाठी आली होती. आणि तुम्ही तिला छान मदत केलीत. वा रे वा. अशोकानंद, तिला तुम्ही काहीतरी पत्र पाठवले होते आणि त्यात धमक्या दिल्या होत्या. हे पहा समर्थ, मला या गोष्टीत काही स्वारस्य नाही. मला या गोष्टीत काही स्वारस्य आहे असे तुम्हाला वाटते का? समर्थ एकदम रागाने, तो रागही मला उसना वाटला. ते म्हणाले, कारण तुमचा तिच्या मृत्यूशी संबंध आहे म्हणूनच. खुर्चीत एकदम पुढे वाकून एक एक शब्द सावकाश उच्चारित तो म्हणाला, आणि हा विलक्षण निष्कर्ष तुम्ही कशाच्या आधारावर काढला आहे? समर्थांना इतके गोंधळलेले मी कधीही पाहिले नव्हते. त्यांचे शब्द अडखळत येत होते. त्यांचे डोळे असहाय्यपणे अशोकानंदावर खिळले होते. पण तिच्यावर तुम्ही चर्मशाचा उपयोग केलात ना? मी त्याच्यावरच उपाय शोधत होतो. तेवढ्यात हे झाले. आश्चर्याने डोळे विस्फारून अशोकानंद समर्थांच्याकडे पाहत होता आणि मग त्याला एकदम हसू आले. इतके की त्याच्या डोळ्यातून पाणी आले. हसता हसता त्याला खूप मोठी ढास लागली. शेवटी धापा टाकीत तो म्हणाला, तुम्ही ही काय बडबड चालवली आहे? का? वीर तालीच्या शेवटच्या भागात हेच नाही का सांगितलेले? त्याच्या डोळ्यातील हसू एकदम मावळले. त्याच्या चेहऱ्यावर तिरस्कार आणि तुच्छता दिसू लागली. समर्थ, मी येथे आल्यापासून तुमचे नाव ऐकत आहे. मला शंका होतीच तुमच्या संबंधी. काहीतरी थातूर मातूर करून बाया बापड्यांना फसविता, नाही का? कमलकडून किती पैसे घेतलेत? ती मला 500 रुपये देणार होती. पावित्र्याचा दिंडोरा पिटून हे उद्योग करता काय? 2-4 फाटकी तुकडी बाडे वाचून त्यांना फसविता काय? ढोंगी. त्यापेक्षा सरळ हव्या त्या मार्गांनी मिळवणारे आम्हीच बरे. मला तुमच्याशी काहीही बोलायचे नाही. पण अशोकानंद, पुरे म्हणतो ना, येथून निघा, चला.
उठता उठता समर्थ म्हणाले, मी काल त्या डॉक्टरांनाही भेटलो आणि खोलीत एकाकी शांतता पसरली. वाढत जाणारा ताण स्पष्ट कळत होता. अशोकानंद हलक्या आवाजात म्हणाला, नको तिथे तुम्ही तोंड खुपसता. नाही, कमलच्याच तोंडून मला ते कळले. आणि डॉक्टर काय म्हणाले? अजून त्यांना काही कल्पना नाही अशोकानंद, पण मी 1-2 दिवसात त्यांना त्याबद्दल सांगणार आहे. मला अजून नीट कल्पना नाही त्याची. त्याचा आवाज आणखी खाली गेला. असं का? समर्थ त्याच्यापासून एकदम 1-2 पावले मागे सरले. त्याच्या डोळ्यातले तिरस्काराचे हास्य सुद्धा आता पार मावळले होते. डोळ्यात एक प्रकारची चमत्कारिक चकाकी आली होती. फिकटसर गालावर लाल ठिपके आले होते. एखाद्या हिंस्र श्वापदासारखे ओठ मागे गेले होते आणि दात आवळले गेले होते. संतापाने थरथरणाऱ्या आवाजात तो म्हणाला, समर्थ, तुम्हाला तुमची लायकी समजली आहे. या भानगडीत तुम्ही पडू नका. मी एकच व शेवटचा इशारा देत आहे. तुमचे राख अंगारे आणि गुलाल लिंबू चालू द्यात, पण याच्याशी तुम्हाला काहीही कर्तव्य नाही. तुम्ही त्यातून बाजूला राहा. रागाने खांदे सरळ करण्याचा समर्थांनी प्रयत्न केला, पण तोही उसण्या अवसानाचाच वाटला. मला समर्थांच्या वागण्याचे क्षणोक्षणी आश्चर्य वाटायला लागले होते, व तेही मोठ्या आवाजात. अजूनही त्यांचा स्वर चाचरत येत होता. ते म्हणाले, मला दमदाटी करू नका अशोकानंद. मलाही यातले काही काही समजते. त्याच्या चेहऱ्यावरल्या सर्व भावना एका सेकंदातच नाहीशा झाल्या. डोळ्यांवरच्या पापण्या अगदी खालवर आल्या. सर्व अंग एकदम ढिले पडले. मघापेक्षा मला त्याचा हा पवित्राच जास्त धोक्याचा, जास्त भीतीदायक वाटायला लागला होता. असे आहे काय? त्याचा आवाज इतका खोल गेला होता की हे शब्द नुसते पुटपुटल्यासारखे वाटत होते. जणू त्यामुळे धीर आल्यासारखे समर्थ पुन्हा म्हणाले, हो हो, असेच आहे. मी या सर्व गोष्टी जग जाहीर करणार आहे. काय तुम्हाला करायचं असेल ते करा. मला काहीच रक्षण नाही असे समजू नका अशोकानंद. एकदा खांदे उडवून त्याने आमच्याकडे पाठ फिरवली. आमच्याकडे पाठ करून तो उभा होता आणि हातांनी चेहरा चोळीत होता. शेवटी तो एवढेच म्हणाला, समर्थ, जा आता. मात्र मी सूचना दिली नाही असे म्हणू नका. पुन्हा हे वाक्य. कमलच्या पत्रातही हे वाक्य होते. आणि समर्थ, काही शहाणपणा शिल्लक असेल, मेंदू जर ताळ्यावर असेल, तर वेळी त्याच्यातून अंग काढून घ्या. पाहिलेल्या ऐकलेल्या गोष्टी स्वतः जवळ ठेवा. शक्य तर विसरून जा. ते नाही जमले तर त्याची वाच्यता करीत बसू नका. मला खरोखर काही फिकीर नाही, पण केवळ तुमच्या भोळसरपणामुळे, अज्ञानामुळे तुम्हाला काही इजा होऊ नये, काही धोका पोहोचू नये, यासाठी ही सूचना अवश्य आहे. जा आता. आम्ही बाहेर पडलो, पण निघता निघता त्याला ऐकू जाईल अशा आवाजात समर्थ स्वतःशीच बोलत होते. मला धमक्या देतो काय? आता एकदा सारे चव्हाट्यावर येऊच दे, मग कळेल कोणाला फिकीर आहे आणि कोणाला नाही. अशोकानंद होता तसाच उभा राहिला. फक्त त्याने एक दीर्घ सुस्कारा सोडला. आम्ही त्या जुन्या वाड्यातून बाहेर पडलो. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. आपण ऐकत आहोत सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा परतफेड. हा या कथेचा भाग 2 होता. लवकरच आपण भाग 3 कडे वळूयात. तोपर्यंत ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.